आरोग्य जगत या कार्यक्रमात दातांचे आरोग्य या सदरात आपलं स्वागत. सध्याच्या काळात आधुनिक जीवनशैलीमुळे नागरिकांचे तोंडाचे आरोग्य खराब होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जगातील सर्वात मोठी आरोग्य समस्या कोणती असेल तर ती दातांची कीड. पृथ्वीवरील जवळपास 3 पैकी 1 व्यक्ती दाताच्या किडीने प्रभावित आहे. दातांचे आजार हे आजही सर्वाधिक दुर्लक्षित सार्वजनिक आरोग्य आव्हान ठरले आहे. दातांचे आरोग्य याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यामध्ये सांगलीतील प्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर अविनाश सरगर उपस्थित आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे सागर निमंगरे यांनी. नमस्कार मित्रांनो, केसरी न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सुंदर हास्य आणि आपले सुंदर दात हे माणसाचं व्यक्तिमत्व खुलवत असतं आणि आज आपण त्याच दातांच्या आरोग्याबद्दलची चर्चा करणार आहोत आणि सांगलीचे सुप्रसिद्ध डेंटिस्ट अविनाश सरगर यांच्याशी आपण त्याबद्दलच्या चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश सरगर. गेली 15 वर्ष सांगलीमध्ये दंतचिकित्सक डेंटिस्ट म्हणून मी प्रॅक्टिस करत आहे. डॉक्टर साहेब, सामान्य नागरिकांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की माझे दात पांढरे आहेत किंवा दात माझे चांगले आहेत, त्याला का मला काय काळजी करायची गरज नाही. पण खरंच ते म्हणणं म्हणजे दाताचं आरोग्य चांगलं आहे असं म्हटलं जातं का? काय दाताची आरोग्याची चांगलं दात असण्याची त्याची व्याख्या काय आहे नेमकी? पहा, चांगलं दाताचं आरोग्य म्हणजे दात दुखणं, एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या व्यक्तीचे दात दुखत नाही आहेत याचा अर्थ असा नाही आहे की त्या पेशंटला दाताच्या समस्या नाही आहेत. तर दाताचे आजार असे असतात की काही वेळा अर्ली स्टेजमध्ये म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पेशंटला किंवा व्यक्तीला दात दुखत नसतात. तर सुरुवातीची लक्षणं अशी असतात की सेन्सिटिव्हिटी, दात सळसळणे आणि दातामध्ये काही फटी असतील तर त्यामध्ये अडकणे, असे ज्यावेळी सुरुवात होतात अशा लक्षणं, त्यावेळी समजायचं की त्या पेशंटला दाताचे आजाराची लक्षणं सुरू झालेली आहेत. त्यामुळं असं आपण समजू शकत नाही की एखाद्या पेशंटचे दात दुखत नाहीत याचा अर्थ त्याचे दात निरोगीच आहेत असं नाही आहे. तर त्यामुळं शक्यतो दंतचिकित्सकाकडून म्हणजे डेंटिस्टकडून त्यांनी दाताची नियमित तपासणी करून घेणं गरजेचं आहे. तरी ही तपासणी करून घेणं गरजेचं आहे म्हणताय, पण किती, त्यासाठी काय वेळ, किती वेळानंतर, किती वर्षानंतर, किती महिन्यानंतर, काय कालावधी याचा? कसं असतं की दात हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे. म्हणजे सुंदर दात हेच आपल्या निरोगी आरोग्याची सुरुवात आहे. सुंदर दात, स्वच्छ तोंड. आता याच्यामध्ये काय होतं की दाताचे आजार हे एका क्षणात किंवा काही दिवसात वाढत नाहीत. ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. म्हणजे साधारण एखाद्या दातावरती कीड लागली की ती पेशंटला किंवा त्या व्यक्तीला दात दुखणं ह्या साधारण 1-2 वर्षाचा कालावधी लागतो आणि काही वेळा दुखत पण नाहीत. तर अशा वेळी साधारण 6 महिन्याच्या अंतरानं दंत तपासणी करून घ्यावी. आता आपण त्याचा कालावधी सांगितला, त्याची तपासणी सांगितली, पण बऱ्याच माणसांच्या जनमानसात हा एक गोष्ट आहे की गोड पदार्थ खाल्यानंतर, मग साखर असो किंवा काही चॉकलेट्स वगैरे असे काही पदार्थांच्या सवयी असतात लोकांना, चहामध्ये येतो, त्यामध्ये कोल्ड्रिंक्स येतात, याचे काही दातावरती परिणाम होतात का आणि ते कितीपर्यंत होतात? नक्कीच, फार हा चांगला प्रश्न आहे. आणि सध्याची जी आधुनिक जीवनशैली आहे याच्यामध्ये माणसांचा आहार हा फार प्रामुख्यानं घटक म्हणजे कारणीभूत ठरतोय दातांचे आजार वाढण्यासाठी. बघा, दातामध्ये नॅचरली लाळ असतं, लाळेमध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण असतात. तर ज्यावेळी एखादा व्यक्ती किंवा एखादी मुलं की साखरेचं प्रमाण किंवा चहाचं प्रमाण, कॉफीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात सेवन करतात, त्यावेळी काय होतं की बॅक्टेरियाची ग्रोथ जास्त होते आणि तोंडामध्ये ॲसिडिटी वाढते आणि त्या ॲसिडिटीचा म्हणजेच आम्लाचा त्याचा परिणाम दाताचं जे कोटिंग असतं, दाताचे कोटिंग असतात, साधारण एका दाताला वरती एनॅमल, नंतर डेंटिन आणि आतमध्ये नर्वस सप्लाय किंवा नस असते दाताची. तर ज्यावेळी ॲसिडिटी वाढते तोंडामधली तर त्यावेळी वरचं जे कोटिंग आहे एनॅमल ह्याला इजा पोचते, म्हणजे ह्याची झीज होण्याची चालू होते. आणि काही वेळा ज्यावेळी प्लाक तयार होतं, प्लाक म्हणजे दातावर एक ट्रान्सपरंट एक लेअर तयार होतो आणि त्या प्लाकची निर्मिती म्हणजेच कीड लागण्याची सुरुवात. तर त्यामुळे नक्कीच की माणसाने जेवण आपल्या आहारामध्ये साधारण साखरेचं प्रमाण किंवा कोल्ड्रिंकचं, चहाचं प्रमाण हे मोजकंच असावं किंवा अत्यल्प प्रमाणात असावं. प्रेक्षकांना आता समजलंच असेल की कोल्ड्रिंक्सचा, साखरेचा वगैरे परिणाम आपल्या दातावरती किती होतो आणि त्याचा परिणाम नंतर शरीरावरती किती होतो हे आपल्याला समजलं असेल. पण आता प्रश्न मनात हा देखील पडतोय की जर कोल्ड्रिंक्समुळे इतकं नुकसान होते किंवा गोड पदार्थामुळे इतकं नुकसान होत असेल तर मग आपल्या दातांना सक्षम, चांगलं ठेवण्यासाठी, तंदुरुस्त आपले दात असण्यासाठी नेमके कोणते अन्नपदार्थ उपयोगी आहेत आणि चांगले आहेत त्याबद्दल काय सांगा? पहा, सर्वसाधारणमध्ये दाताचं आरोग्य टिकवण्यासाठी मुळात काही सवयी गोष्टीचे आहेत. सवयी फॉलो करणं गरजेचे आहेत. त्या कुठल्या सवयी आहेत की 2 टाईम ब्रश करणं. म्हणजे तुम्ही दाताचे 2 टाईम जर ब्रश करून निगा राखत असाल सकाळी आणि संध्याकाळी,
दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जे काही जेवण तुमच्या आहारामध्ये करताय ते जेवण केल्यानंतर तुम्ही खळखळून चूळ भरणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून दातावरती कुठल्याही प्रकारचं चिकट पदार्थाचं कोटिंग तयार होऊ नये. कारण कुठल्याही दाताची कीड लागण्याची सुरुवात हे त्या दातावरती एखादं कोटिंग तयार झाल्यानंतर होते आणि ते कोटिंग कालांतरानं ते प्लाकमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याच्यापासून कीड म्हणजे ज्याला आपण कॅव्हिटी म्हणतो ते कॅव्हिटी तयार होण्यासाठी कारणीभूत ठरतं. तर अशा वेळी आपल्या आहारामधले घटक असे असावेत की जेणेकरून ते चिकट पदार्थ फारसे नसावेत, गोड पदार्थाचं सेवन नसावं. तर काय असावं, तर भाजीपाला भरपूर प्रमाणात असावा ज्याच्यामुळे आपल्या हिरड्या मजबूत होतात, व्हिटॅमिन सीचं त्यामधून सोर्स मिळतो आपल्याला, लिंबू असेल, अशा वेगळे घटक. तर फळांचं प्रमाण जास्त असावं. तर अशा प्रमाणाचं आपल्या आहारामध्ये जर घटक तुम्ही उपयोगात आणले तर नक्कीच दाताची मजबूती किंवा दात मजबूत राहण्यासाठी मदत होते. नक्कीच. आता आहार ही काय करावा हे तुम्ही याबद्दल सांगितलं. जास्तीत जास्त प्रमाणात आपण जर पाहिलं तर आपल्या भारतात बघितलं किंवा कुठेही तर लहान मुलांमध्ये दात किडण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण चॉकलेट्स देणं असो, लाडाच्या बहरात वगैरे आपण चॉकलेट्स वगैरे हे पदार्थ आपण देत असतो. बरोबर. त्यामुळे त्यांचे दात जे काही किडतात त्यावरती नियंत्रण कसं आणायचं, काय याबद्दल काही उपाय वगैरे आहेत? नक्कीच. बघा, आता लहान मुलांच्या दाताचं आरोग्य ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं सर्वात मोठी जी भूमिका आहे ती आहे ती पालकांची. आणि पालक आणि पर्यायानं शाळेमध्ये, म्हणजे तुम्ही जितकं अवेअरनेस कराल की त्या मुलांना दाताचं महत्त्व पटवून सांगणं गरजेचं आहे. पॅरलल दातांचा म्हणजे लहान मुलामध्ये तुम्ही चॉकलेट देण्याचं प्रमाण, कॅडबरी देण्याचं प्रमाण, गोड पदार्थ फार देण्याचं प्रमाण हे अतिप्रमाण हे दातांसाठी घातक आहे. कारण मुळात लहान मुलांचे दात हे पर्यायानं ठिसूळ असतात आणि अशामध्ये केरीज किंवा कीड लागण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात स्पीडमध्ये पकडतं. दुसरा एक प्रॉब्लेम काय आहे, लहान मुलामध्ये काही पालक काय करतात की रात्री झोपताना बऱ्याच वेळा बाटलीनं दूध देतात. दूध दिल्यामुळे काय होतं की ते तोंडामध्ये तसाच गोडवा म्हणजे साठवून राहतो आणि त्याच्यामुळे पॅरलल आहे. मग ते बॅक्टेरिया तयार होणं, ॲसिडिटी तयार होणं, म्हणजे आम्लाची निर्मिती होणं आणि मग ते एनॅमल खराब होणं, ह्या गोष्टी पॅरलल घडतात. आणि म्हणून लहान मुलामध्ये तुम्ही दाताची काळजी घेताना पालकांनी वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं आहे. लहान मुलं ब्रशिंग व्यवस्थित करतात का? बऱ्याच वेळा लहान वय तेवढं लहान असतं, तेवढे मॅच्युअर नसतात. तर ते कसं खेळण्याच्या वयामध्ये बऱ्याच वेळा त्या गोष्टी त्यांच्याकडून दुर्लक्ष होतात. तर अशा वेळी पालक म्हणून एक कर्तव्य असं आहे की मुलांकडून मुलांचा ब्रश व्यवस्थित करून घेणं, मुलांच्या आहारात तुम्ही काय देता आणि किती प्रमाणात देता ह्या गोष्टीवर तुम्ही प्रकर्षानं लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही प्रकर्षानं लक्ष दिलं पाहिजे म्हणताय, पण तरीही काही जणांना असाही प्रश्न पडलेला असतो, प्रेक्षकांना म्हणा किंवा जनतेच्या, एक बोळा बाबडा प्रश्न असतो की दुधाचेच दात आहेत आणि ते पडणार आहेत, मग त्याची इतकी काळजी का घ्यायची? दुसरे तर नवीन दात येणार आहेत, मग दुसरे जर नवीन दात येणार असतील तर मग आता चॉकलेट खाऊ द्या, असाही एक गोड गैरसमज प्रत्येकाच्या मनात असतो. त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, हा गोड गैरसमज आहे, पालकामध्ये पण आहे आणि पालकांच्या मित्रमंडळीमध्ये पण फार आहे. की एखाद्या घरी गेलो भेटायला की आपण म्हणजे हे बघा, ही भारतीय संस्कृती आहे की आपण एखाद्याच्या घरी गेल्यानंतर बऱ्याच वेळा काहीतरी गोड पदार्थ घेऊन जाणं. पण याचा दुसरा ड्रॉबॅक आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की हे दुधाचे दात कालांतरी पडणार आहेत. पण कालांतरी पडणार आहे म्हणजे कधी पडणार आहे, तर साधारण ह्याचा कालावधी 7 ते 8 वर्षापासून 11-12 वर्षापर्यंत आहे. समजा जर अर्ली स्टेजमध्ये जर दातच खराब झाले तर त्या लहान मुलाला जेवणाची अडचण होणार आहे आणि जेवणाची अडचण होणार आहे साहजिकच आहे. त्याचं अन्नाचं तुकडे जो करणार आहे तो प्रॉपर करणार नाही आहे आणि इफेक्टिव्हली काय होणार आहे, त्याचं पचन प्रॉपर होणार नाही आहे. पचन नाही झालं की त्याची वाढ होणार नाही आहे. हा एक भाग झाला. जर तुम्ही जर गोड पदार्थ देतच राहिला मुलांना किंवा दाताची निगा नाही राखली लहान मुलाच्या, तर दुसरं काय होणार आहे, तर समजा बरेच दात खराब झाले आणि त्यामधून इन्फेक्शन जर झालं तर इन्फेक्शन झाल्यानंतर मग ते ट्रीटमेंट कॉस्टिंग, बघा डेंटलची जी ट्रीटमेंट आहे किंवा दंत चिकित्सेची जी ट्रीटमेंट आहे ही सर्वसाधारणपणे महाग ट्रीटमेंटमध्ये गणली जाते. आणि अशा वेळी अननेसरी म्हणजे तुम्ही जर प्रिकॉशन नाही घेतलं, अननेसरी तो खर्चाचा भाग होतोय. दुसरी गोष्ट, आणि लहान मुलामध्ये समजा इन्फेक्शन झालं, सूज आली, तर लहान मुलांचा चिडचिडपणा असेल, घरातलं डिस्टर्बन्स होतं, ह्या गोष्टी अवघानं येतात. त्यामुळं जरी ते दुधाचे दात पडणार असतील तरी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. बरं, ते दुधाचे दात अजून खराब झाले तर त्या दाताच्या खाली असणारे पक्के दात असतात, त्यांना ते डॅमेज करू शकतात. तर त्यामुळं वेळीच ह्या गोष्टी आपण प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये लहान मुलांची काळजी घेतली, त्यांना ब्रशिंगच्या सवयी चांगल्या लावल्या, तर आपोआपच मोठं झाल्यानंतर त्यांचे जे परमनंट टूथ येणार आहेत त्या दातांना अजिबात इजा पोचणार नाहीये आणि एक चांगल्या दाताचं आरोग्य त्यांचं नक्कीच डेव्हलप होऊ शकतं. नक्कीच प्रेक्षकांसाठी ही महत्त्वाची माहिती होती आणि चांगली देखील. तर आरोग्य जगत या कार्यक्रमामध्ये आपण अशा स्पेशलिस्ट डॉक्टरांच्या बऱ्याच मुलाखती घेणार आहोत, त्यामुळे ही माहिती इतकी महत्त्वाची आपण जनतेपर्यंत पोहोचवते, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. बघूया आपण पुढचा प्रश्न डॉक्टरांना विचारूया की दातांची कीड जी आहे ती दातांची कीड आपण कशी ओळखायची की आता माझ्या दाताला कीड लागलेली आहे, कारण आरशात वगैरे दिसत नाही, दात फक्त दुखायला चालू होतात, मग ती कीड लागली समजायची का? कारण हे कधी आयडेंटिफाय होतं?
नक्कीच बघा, दाताचे आजार म्हणजे थोडक्यात काय, दाताला कीड लागणं किंवा कॅव्हिटी निर्माण होणे हे पटकन लक्षात येत नाहीये. म्हणजे इतर आजारामध्ये तुम्हाला लगेच पेन होतं, तसं दातामध्ये तसं होत नाहीये. तर दातामध्ये काय आहेत, ह्या स्टेजेस आहेत. म्हणजे सुरुवातीला काय होतं, त्या दातावरती कोटिंग तयार होतं, त्याला प्लाक म्हणतो आपण. त्यावेळी दाताचा कलर काही वेळा पिवळसर होतो. अशा स्टेजला तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन चेकअप करणं गरजेचं आहे. की ह्या अर्ली स्टेजमध्ये तुम्हाला काही लक्षणं दिसतात की बऱ्याच वेळा तुम्हाला थंड काहीतरी पिताय, किंवा तुम्ही फॉर एक्झाम्पल सोपं घ्या, आईस्क्रीम खायला गेला तुम्ही आणि तुमचे दात सळसळायला लागले, तर ह्याचा अर्थ ती लक्षण आहे की तुमच्या दातांची झीज झालेली आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन तुमची दंतचिकित्सा किंवा डेंटल चेकअप करणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे ह्यावेळी तुम्ही एका सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दाताला आपल्या काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे हे ओळखू शकता. तुम्हाला त्यावेळी पेन किंवा दुखणं हा प्रकार नसतो. तर त्यामुळे तुम्ही म्हणून आम्ही कायम सांगतो की तुम्ही वर्षातून 2 वेळा तरी दातांची नियमित तपासणी करून घेतली पाहिजे. येस, नक्कीच नक्की. आता दात किडणे हा प्रकार आपल्याला माहिती आहे, पण दातासोबत हिरड्यांचा देखील आजार यामध्ये असतो. मग दातांचा आजार, हिरड्यांचा आजार या वेगळ्या गोष्टी आहेत का, या संलग्न गोष्टी आहेत? आणि हिरड्यांचा आजार म्हणजे काय हे थोडक्यात सांगितलं प्रेक्षकांसाठी तर बरोबर. नक्कीच बघा, आपण भारतामध्ये आता आपण सगळीकडे बघतोय की व्यसनाधीनता फार प्रमाणात वाढलेली आहे. आता दातांच्या हिरड्यांचा आजार होण्याला प्रामुख्याने दोन कारण आहेत. पहिलं कारण आहे ती दाताची अस्वच्छता. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की ब्रशिंग टेक्निकच माहीत नाहीये. आपण डेली ब्रश करतो, पण नेमका ब्रश वैज्ञानिक पद्धतीनं कसा करायचा हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा दाताची निगा स्वच्छ न राहिल्यामुळं दातांवरती कॅल्क्युलस नावाचा एक हार्ड सबस्टन्स तयार होतो. आणि तो सबस्टन्स तयार झाल्यानंतर हिरड्यांची जी जागा आहे ती प्रॉपर स्वच्छ होत नाहीये. किंवा काही जणांच्या मध्ये नॅचरल फटी असतात दातामध्ये, त्या फटीमध्ये अन्नाचे कण अडकून राहिल्यानंतर हिरड्यांना एक न कळत सूज यायला सुरू होती. ते हिरड्यांना सूज येणं हा झाला हिरड्यांचा प्राथमिक आजार. कालांतरानं काय होतंय की त्या हिरड्यांची सूज वाढत जाते, किंवा बऱ्याच वेळा पेशंट म्हणतो की आमच्याकडे आलेला की ब्रश करताना माझ्या दातातून रक्त येतंय. तर ही सुरुवात झाली हिरड्यांच्या आजाराची. हिरड्यांचे आजार कोणते, तर दातातून रक्त येणं, कालांतरानं दातामध्ये पस तयार होणं म्हणजे इन्फेक्शन होणं, तर हा हिरड्यांचा आजार झाला. तर काही वेळा हे दात आणि हिरड्या हे एकत्रित असू शकतं, किंवा काही वेळा हिरड्यांचा आजार हा वेगळा असू शकतो, दाताची कीड हा वेगळा असू शकतो. दाताची कीड होते त्यावर सांगितलं आपण, हिरड्यांचा आजार देखील पाहिला, पण सोबतच दुर्गंधीचा हा देखील प्रॉब्लेम, खूप मोठा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना हा फेस करावा लागतो. तर हा काय येतो दुर्गंधीचा प्रॉब्लेम, हा कशामुळे आणि याच्यावरती काय उपाय थोडक्यात सांगाल तर बरोबर. बघा, आता जर आपण नुकता जो विषय संपवला आहे हिरड्यांचा आजार, हिरड्यांचा आजारमध्ये काय होतं की सुरुवातीला हिरड्यांना सूज येते, आणि ज्यावेळी हिरड्यामध्ये इन्फेक्शन साठायला सुरू होतं म्हणजे पस तयार होतो, त्यावेळी तोंडाची दुर्गंधी यायला चालू होती. हे एक कारण झालं. दुसरं कारण असं की ज्यावेळी ब्रशिंग प्रॉपर होत नाही त्यावेळी दातामध्ये जे कॅल्क्युलस तयार होतं त्याच्यामुळं पण दुर्गंधी यायला सुरू होती. आणि एक आजार म्हटलं की आणि एक कारण म्हटलं प्रामुख्यानं तर व्यसनाधीनता, तंबाखू खाणं किंवा इतर जे काही व्यसन असतील, नार्कोटिक ह्याचे व्यसन असतील, सिगरेट, तंबाखू, ह्या पान मसाला, मावा, ह्याच्यामुळे दातांवरती स्टेनिंग तयार होतं आणि एक दातांची दुर्गंधी येते. हे झाले डेंटलशी रिलेटेड. पण काही वेळा काही पोटाचे आजार, काही म्हणजे दाताचे सोडून इतर काही आजारामुळं, बॉडीतल्या आजारामुळं, किंवा काही वेळा ह्याचे साईड इफेक्ट असतात औषधांचे, त्यामुळे सुद्धा दुर्गंधी येऊ शकते. आता तुम्ही दुर्गंधीबद्दल सांगितलं, यातच मी ॲड त्याला प्रश्न एक करतो, म्हणजे दुर्गंधी आपल्या तोंडातून येते तर त्यावेळेला बरेच जण ते माउथ फ्रेशनर वगैरे वापरतात. हे योग्य की अयोग्य हे अजून बऱ्याच जणांना माहिती नाही, त्याबद्दल काय सांगा, खरंच योग्य आहे का ते? नक्कीच. हे बघा, एखाद्या वेळी काही दाताचा त्रास सुरू झाला, दुखायला लागलं की तात्पुरती पेन किलर घेणं हा तात्पुरता इलाज झाला. तसंच माउथ फ्रेशनर, माउथ जे रिन्स करण्यासाठी आपण वापरतो म्हणजे माउथ वॉश, तर तो तात्पुरता इलाज झाला. याच्यासाठी तुम्ही कारण शोधलं पाहिजे की नेमकं दुर्गंधी कशामुळे येते. समजा हिरड्यांना सूज असेल, तिथं दातामध्ये कॅल्क्युलस तयार झाला असेल, दात अस्वच्छ असतील, तर ते दात तुम्ही नजीकच्या डेंटिस्टकडे जाऊन चेकअप करून घेणं, आणि तसं काही असेल तर ते दाताचं क्लिनिंग करून घेणं हे गरजेचं आहे. आणि ते केल्यानंतर तुम्ही पॅलिएटिव्ह म्हणून त्यामध्ये माउथवॉशचा वापर करू शकता. पण मूळ त्याचं ह्याची ट्रीटमेंट, लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून तुम्ही माउथवॉश वापरू शकत नाही. बरेच जणांचे दात आता वाकडे तिकडे असतात, पण असं असल्यानंतर खरंच त्याला ट्रीटमेंटची गरज आहे का, किंवा ते सरळ केले पाहिजेत का, आणि त्याचे काय परिणाम आहेत का, याबद्दल काय सांगा. नक्कीच. बघा, सुंदर हास्य हा माणसाचा आत्मविश्वास वाढवतो. अर्थातच जर वेडेवाकडे दात असतील तर पहिला इफेक्ट पडतो तो आत्मविश्वासावरती. म्हणजे जर वेडेवाकडे दात आहे, दाताची ठेवण व्यवस्थित नाहीये, तर बऱ्याच वेळा आपण बघतो यंग जनरेशनमध्ये मुलं किंवा मुली असतील तर खळखळून हसणं जे म्हणतो ते हास्य मिळत नाहीये, आणि त्यामुळे तो थोडासा एक संकोचितपणा राहतो. हा झाला पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा काय होतं की दात वेगवेगळे असतील तर बऱ्याच वेळा अक्लुजन म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे मागच्या दाडाच्या दाडा एकमेकावर बसतात, हां, ती जर ठेवण व्यवस्थित असेल तर फारशी अडचण येत नाही. पण वेडेवाकडे दातामुळे ती ठेवण नसेल तर तुम्हाला त्या दाताचं करेक्शन करणं गरजेचं असतं. त्यासाठी अनेक कारणं आहेत. मी बऱ्याच वेळा मग काय होतं, हाडामध्ये दातं अडकलेली असतात, तर ती दातं बाहेर न पडल्यामुळे दात वेडेवाकडे असतात. तर अशा वेळी तुम्ही दाताची ट्रीटमेंट करून घेणं, त्याच्या अलाइनमेंट प्रॉपर करणं हे खरंच गरजेचं आहे. आणि ते केल्यानं अजून तुमचं सौंदर्य, चेहऱ्याचं सौंदर्य खुलून दिसतं. याबद्दल काय सांगाल की दात काढलाच पाहिजे एखादा किडल्यानंतर, त्याला काय पर्याय आहे का हा शेवटचाच पर्याय आहे? बघा, मी एक छोटं उदाहरण सांगतो. म्हणजे एखादा पेशंट आहे, एखादा आमच्या दवाखान्यात आलेला आहे, त्याची लक्षणं काय आहेत? समजा तो म्हटला फक्त मला सळसळतंय, तर सळसळतंय म्हटलं की ते ट्रीटमेंट एक पहिल्या टप्प्यावर थांबली. एखादा पेशंट असा आला की तो म्हटलं मला फार दुखतंय म्हटलं की मोस्टली ते काय झालं असतं की दाताच्या मुळापर्यंत ती कीड गेलेली असती किंवा इन्फेक्शन साठलेलं असतं. अशा वेळी आम्ही रूट कॅनॉल म्हणजे दाताची नस स्वच्छ करून तो दात वाचवण्याचा प्रयत्न करतो, यावर कॅपिंग करतो. ही झाली 2 स्टेज, म्हणजे 2 वेगळे पेशंट झाले. काही वेळा असाही पेशंट येतो ज्याच्यामध्ये हिरड्याचे आजार फार प्रमाणात असतात, दात पण दुखत असतो. पण हिरड्यांच्या आजाराचा एक साईड इफेक्ट काय तर बोन लॉस होतो, म्हणजे हाडाची झीज झालेली असते. आणि अशा वेळी काय होतं की दात हा मुळातून लूज झालेला असतो. असा दात आम्हाला बऱ्याच वेळा पेशंट म्हणतो की वाचवा, पण अशा वेळी जर हाडातून जर लूज झाला असेल दात आणि त्याला तेवढा हाडामध्ये जर सपोर्ट नसेल तर तसा दात तो आपल्याला काढावा लागतो. ती शेवटची ट्रीटमेंट राहते आपली. तर डॉक्टर साहेब, दंत वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवीन काही टेक्नॉलॉजी आली आहेत का? AI चा वापर म्हणा किंवा काही टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान यामध्ये काही विकसित झालेलं आहे का? आणि त्याचा वापर आता सध्या कशा लेवलनं चालू आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, याबद्दल काय सांगा? होय, नक्कीच. सध्या फार वेगानं वाढणारं तंत्रज्ञान डेंटिस्ट्रीमध्ये आलेलं आहे. आणि बघा, परंपरागतमध्ये कसं होतं, एक्सरे हे साध्या पद्धतीनं काढले जायचे. आता डिजिटल एक्सरे आलेले आहेत, आता RVG आलेला आहे, रेडिओ व्हिजिओग्राफी. त्याच्यामध्ये तुमचं रेडिएशनचा जो डोस आहे तो फार अत्यल्प झालेला आहे, किंवा नंबर ऑफ एक्सरे काढण्याची गरज फार कमी झालेली आहे. हा एक प्रकार झाला. परत डेंटल जी चेअर असते त्याच्यामध्ये आता ॲडव्हान्स्ड बऱ्याच मशिनरी आलेल्या आहेत. सुरुवातीला रूट कॅनलची पद्धत होती. आता बऱ्याच वेळा कंडिशननुसार, म्हणजे एखाद्या पेशंटची दाताची जी लक्षणं आहेत त्यानुसार सिंगल सेटिंग, म्हणजे एका सेटिंगला सुद्धा रूट कॅनलची ट्रीटमेंट कंप्लीट होते. परत पारंपरिक पद्धतीनं दाताची ज्यावेळी आम्ही कॅप बसवत होतो, त्याची माप घेण्याची पद्धत, आम्ही अल्जिनेट म्हणून एक मटेरियल असतं, ट्रे, ही एक रुटीन पद्धत होती. त्याच्यामध्ये पेशंटच्या तोंडामध्ये तेवढा ट्रे घालायचा आणि माप घेणं, ही एक थोडीशी पेशंटसाठी गैरसोयीची अशी ही पद्धत होती. पण आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये काय झालं की आता स्कॅनर आलेला आहे. त्या स्कॅनरमध्ये काय होतं की आता डायरेक्ट 3D प्रिंटिंग होतं, म्हणजे माप घेतलं जातं, जे लगेच पुढं कॉम्प्युटरवरती स्क्रीनवरती आपल्याला ते टोटल दाताचा आर्च, त्याचं माप आणि फार एक्झॅक्ट प्रपोर्शनमध्ये दिसतं. आणि आपला वेळ वाचला, पेशंटचा इनकन्व्हिनियन्स वाचलेला आता फार प्रमाणात. आणि AIचं म्हणाल तर आता अशा गोष्टी आता आलेल्या आहेत मार्केटमध्ये, डेंटिस्ट्रीमध्ये, की ज्याच्यामध्ये आपण पूर्ण दातांचं, म्हणजे डेंटिस्ट न चेक करता रोबोटिक डेंटिस्ट्रीकडे आपण चाललेलो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पेशंट तुमच्या क्लिनिकमध्ये आला की त्याच्या दाताचं डायरेक्ट डिजिटल स्कॅनिंग होतं. पेशंटला म्हणजे फोबिया म्हणून राहत नाही, की पेशंटला घाबरायची गरज नाही की मी आज डेंटिस्टकडे जाऊन चेक करायचं आहे. तर बाहेर ते मशीन मिळतं आपल्याला AIच्या पद्धतीनं, तिथं त्याचं स्कॅनिंग केलं जातं, त्याचा रिपोर्ट तयार केला जातो की तुमच्या तोंडामधले दात एवढे खराब आहेत, एवढे चांगले आहेत, तुम्हाला ह्या ट्रीटमेंटची गरज आहे. तर हा लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा भाग आहे, जेणेकरून डेंटिस्ट ही फार सुखकर आणि सोयीस्कर होत चाललेली आहे. नक्कीच. बरोबर. येस. दातांचं जे काही रूट कॅनल करायला वगैरे असा एखादा किस्सा तुमच्या आठवणीतला एखादा असेल तर प्रेक्षकांसाठी? कसं होतं, डेंटिस्टकडे येताना मुळात पेशंट हा बऱ्याच वेळा घाबरून आलेला असतो, की बाबा आता आत गेलं तर दुखणार का. मग बऱ्याच वेळा आम्हाला काय होतं की पेशंटनी प्रॉपर तोंड उघडल्याशिवाय ट्रीटमेंट करता येत नाहीये. तर बऱ्याच वेळा पेशंट चेअरवर बसला की बऱ्याच वेळा एवढे घाबरतात की करू देत नाहीत, बऱ्याच वेळा आमचा हातच पकडतात. तर हे अशा अनेक गोष्टी घडतात, पण ते आम्हाला रुटीनची सवय असते. आणि महत्त्वाचं आम्हाला कसं होतंय, पेशंटचं बिहेवियर मॅनेजमेंट हा जास्त रोल असतो. म्हणजे आम्ही प्रामुख्यानं पेशंटच्या मनातील पहिल्यांदा भीती काढतो, कारण भीती गेल्याशिवाय डेंटल ट्रीटमेंट आपण करू शकत नाहीये. तर अशा अनेक उदाहरणं असतात ज्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा बिहेवियर मॅनेजमेंटवर भर देतो, पेशंटला अश्युअर करतो की तुम्हाला काही त्रास होणार नाहीये. आणि ज्यावेळी पेशंटचा आमच्यावर विश्वास पूर्णपणे बसतो त्यावेळी तो फार चांगल्या पद्धतीनं कोऑपरेट करतो आणि ट्रीटमेंट पण आमच्या हातून फार चांगली घडते. नक्कीच. हे खरं तर कौशल्य आहे तुमचं की त्याला भीतीमुक्त, भयमुक्त करायचं पहिल्यांदा आणि मग त्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट घेताय. खरं तर चांगली कौशल्याची गोष्ट आहे. आता या तुमच्या या संपूर्ण डेंटिस्टच्या वगैरे याच्या अनुभवावरून आपल्या प्रेक्षकांसाठी, दर्शकांसाठी काय सांगाल? नमस्कार. मी सांगली केसरी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा नमस्कार करतो. आणि सर्वांना हे सांगणं आहे माझं की बाबा, दात ही अशी गोष्ट आहे की तुमच्या पूर्ण शरीराच्या आरोग्याची सुरुवात ही दातापासून होते. त्यामुळं तुम्ही दाताच्या आरोग्याकडं फार गांभीर्यानं लक्ष द्या
आणि फार मोठी गोष्ट करायची गरज नाही आहे. तुमच्या नजीकच्या डेंटिस्टकडे तुम्ही वर्षातून 2 वेळा गेला, चेकअप केला, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला इनिशियल स्टेजला करता येतील, दुरुस्त करता येतील त्या करून घ्या. तुम्हाला दाताचा प्रॉब्लेम नसेल तर वेल अँड गुड आहे. तुम्ही ह्याच गोष्टी तुमच्या घरातल्यांना सवय लावा. ब्रशिंग टेक्निक तुम्ही चांगली केली, व्हर्टिकल ब्रशिंग केलेलं पाहिजे. आणि फळे खावा, भाजीपाला चांगल्या पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या आहारात गोड पदार्थाचं प्रमाण, साखरेचं प्रमाण हे अत्यल्प ठेवा. आणि तुम्ही पालेभाज्या, फळावरचा हा जो संतुलित आहार आहे ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं भर द्या. नक्कीच दाताच्या समस्या उद्भवण्याची कारणच कमी होतील आणि आपोआपच तुम्ही डेंटिस्टकडे जायची फारशी गरज पडणार नाही. तर दर्शकांनो, आपल्या लक्षात आलंच असेल, आरोग्य जगत या कार्यक्रमामध्ये आपण अनेक देखील मुलाखती घेणार आहोत, पण डॉक्टरांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आपल्या केसरी न्यूजसाठी दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मलाही केसरी न्यूजच्या या यूट्यूब चॅनलवरती बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सांगली केसरी न्यूजचा फार आभारी आहे. धन्यवाद.